ऐतिहासिक पाद्यपूजन करणारा कल्याणमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव गणेशोत्सव म्हणजे जोशीबागचा राजा असे स्पष्ट प्रतिपादन जोशीबागच्या राजाचे संस्थापक गुणवंत व्यक्तिमत्व महेंद्रजी मिरजकर यांनी केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते माननीय शांताराम तांगडकर साहेब यांचे कथा शिवरायांची व गाथा मर्द मराठ्यांची या विषयावर तुफानी व्याख्यान झाले। त्यावेळी श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात दाद दिली। या प्रसंगी अध्यक्ष संदीप राग, उत्सव समिती अध्यक्ष कुमार किरण आंधळे, कार्याध्यक्ष रवी साबळे, खजिनदार सुरेंद्र मिरजकर, महिला अध्यक्षा सौ नम्रता चौहान, महिला कार्याध्यक्षा कुंदना चंदने सह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, कार्यकर्ते व गणेश भक्त प्रचंड संख्येने उपस्थित होते। मनीषा हिवराडे सह महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही न्यूज N24 कल्याण। जसा लालबागचा राजा तसा कल्याणमध्ये जोशीबागचा राजा आणि या जोशीबागच्या राजाचे संस्थापक आहेत गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व माननीय महेंद्र मिरजकर साहेब, ज्यांना या परिसरामध्ये जनसेवेचा दीपस्तंभ म्हणतात। अध्यक्ष आहेत माननीय संदीप राग, उत्सव समिती अध्यक्ष आहेत माननीय किरण आंधळे आणि कार्याध्यक्ष आहेत माननीय रवी साबळे, खजिनदार आहेत सुरेंद्र मिरजकर आणि महिला अध्यक्ष सौ नम्रता चौहान आणि महिला कार्याध्यक्ष आहेत कुंदा चंदने आणि सर्व समितीचे कार्यकर्ते, सदस्य, हितचिंतक यांच्या उत्साहातून हा भयानक असा मोठा उत्सव साजरा होतो आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिरजकर साहेब, मी अनेक कार्यक्रमाला जातो, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि कल्याणमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पाद्यपूजन करणारा एकच गणपती आहे, तो म्हणजे जोशीबागचा राजा। जोशीबागचा राजा बंधूंनो लक्षात। या ठिकाणी आज शिवछत्रपतींची गाथा सांगितली पाहिजे, कथा शिवरायांची आणि गाथा मर्द मराठ्यांची। बंधूंनो, राजा शिवछत्रपती राजमाता जिजाऊ नसत्या तर दिसल्या नसत्या तुम्हाला तुमच्या मुलीबाळी, दिसले नसते भाळी कुंकू कपाळी, दिसला नसता मंदिराचा कळस आणि शोभणी नसते अंगणात तुळस। राजा शिवछत्रपतींचा इतिहास पाहिला तर अरे असे जरी शोभा लावणं तरी शत्रुपुढे झुकवणार नाही मान, असे राजा शिवछत्रपती होऊन गेले। आजचा प्रसंग हा म्हणजे आनंदाचे डोही अनंत रंग असाचा प्रसंग आहे आणि या प्रसंगाच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती दरबारात बसले होते। बंधूंनो, उषाकाळची रमणीय वेळ होती, पक्षी झाडावर बसून किलबिल करत होते आणि त्याच वेळी दरबारामध्ये एक शेतकरी आला आणि तो डोकसाबोटी रडू लागला मिरजकर साहेब आणि सांगू लागला, महाराज घात झाला, घात झाला, घात झाला। महाराज आवाज झाले, काय झालं नेमकं माझ्या राज्यामध्ये? त्यांनी सांगितलं, माझ्या तरण्या भांड मुलीवर पाटलाने बलात्कार केला, अत्याचार केला। त्यावेळेला राजा शिवछत्रपती म्हटले, अरे शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा, मर्द मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, आला त्या नराधावाला इथे आणि त्याचे हातपाय तोडण्यात आले। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा कल्याणचा महाराष्ट्र आहे बंधूंनो, लक्षात ठेवा। आणि म्हणून या ठिकाणी महेंद्र मिरजकर आणि त्यांची टीम अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे। शिवरायांचा इतिहास या ठिकाणी फक्त एका शब्दात सांगता येणार नाही। ज्या ज्या वेळी परक्यांचे आक्रमण झाले त्यावेळेला शिवरायांनी अत्यंत प्रभावीपणे काम केलं। त्यांना विशाळ गडावर बोलण्यात आलं आणि अफजल खान त्या ठिकाणी आला, परंतु शिवराय हे फार अत्यंत हुशार आणि चतुर होते। त्यांनी अंगामध्ये चिलखत घातली आणि ते पन्हाळ गडावर गेले, ते विशाळ गडावर गेले आणि विशाळ गडावर गेल्यानंतर अफजल खानाने सांगितलं, अरे आओ शिवाजी। त्यावेळेला शिवाजींची मान त्याने काखेत पकडली आणि शिवरायांना मारण्याचा प्रयत्न केला, पण ते राजा शिवछत्रपती होते, त्यांनी वाघ नखा काढला आणि त्याने जसा कागद फाडावा तसा अफजल खान फाडला। तो शिवरायांचा महाराष्ट्र, तो कल्याणचा महाराष्ट्र, लक्षात ठेवा बंधू। आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे की या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर मिरजकर साहेब, बदलापूरचं प्रकरण झालेलं आहे, अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत, हे कुठेतरी बदललं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी कार्यरत पाहिजे।
कार्यरत राहिलं पाहिजे. राजा छत्रपतींची चिता पेटवली गेली त्यावेळेला त्यांचा जो वाघ्या कुत्रा होता, वाघ्या कुत्रा, त्या वाघ्या कुत्र्याने शिवरायांची चिता पेटल्यानंतर त्या ठिकाणी चितेत उडी मारली. याला स्वामी निष्ठा म्हणतात, त्याला स्वामी भक्ती म्हणतात बंधूंनो. तो 100% भाजला गेला आणि त्या ठिकाणी तो मृत पावला. ही शिवरायांची शक्ती आणि भक्तीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. अरे राजा शिवछत्रपती म्हणजे कोण? राजा शिवछत्रपती म्हणजे निष्ठा आणि भक्ती यांचं प्रतीक. असेल तरी शोभा, लहान तरी शत्रुपडी झुकणार नाही मान. राजमाता जिजाऊने त्यांच्यावर संस्कार केले आणि त्यांना घडवलं. आज या ठिकाणी रौप्य महोत्सव आहे, जोशीबागच्या राजाचा रौप्य महोत्सव आहे. एखादी संस्था ज्यावेळेला जास्त वर्षाची होते त्यावेळेला ती प्रगती पथाकडे जाते. आज 25 वर्षाचा इतिहास पाहिला तर महेंद्र मिरजकर, मला वाटतं याची बायोग्राफी काढली पाहिजे होती. याची मोठी TV चॅनल आहे, टीम हे करून त्यांना हे केलं पाहिजे होतं. अशा प्रकारची मंडळं पुढे आली पाहिजेत. परंतु मला एक आश्चर्य वाटतं की महेंद्र मिरजकर नेहमी प्रसिद्धीपासून दूर असतात. परंतु या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करीन की अरे जर असे पुरस्कार कार्यकर्त्यांना दिले, या ठिकाणी मंडळाला दिले, ते स्फूर्तीने काम करतील. मी बराच वेळ बोलतोय, तुम्ही शांतपणे ऐकताय. तुमचं माझं कुठेतरी नातं आहे बंधून. महेंद्र मिरजकरची धावपळ मी पाहतो प्रत्येक ठिकाणी. वर्गणी गोळा करायची, वर्गणी जमा करायची आणि हा कार्यक्रम करायचा ही सोपी गोष्ट नाही आहे. मी महेंद्र मिरजकर आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि हा गणेशोत्सव फक्त रौप्य महोत्सवामध्ये न जाता त्याचा शताब्दी महोत्सव होता, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचा शताब्दी महोत्सव व्हावा आणि महेंद्र मिरजकर आपण त्या याच्या संस्थेचे संस्थापक आहात याचा सार्थ अभिमान या जोशीबागच्या तमाम जनतेला आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.